मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदा नागपूरमध्ये येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असेल किंवा त्यांचा त्रिकोणी त्यांचा जो मोहल्ला असेल तिथे देखील मोठ्या संख्येने स्थानिकांनी देखील आपल्या परीने त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांचं जे नागपूरचं निवासस्थान आहे आपण बघू शकतो की कशा प्रकारे आकर्षक फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे। जणू आज दिवाळी असल्यासारखं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि तसं वाटण्यात देखील कारण की पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे आज त्यांच्या निवासस्थानी येत आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर। तर बघू शकतो आपण की संपूर्ण त्यांचं जे घर आहे नागपूरचं हे पूर्णतः झेंडूच्या फुलांच्या आकर्षक माळांनी सजवण्यात आलेलं आहे। सोबतच इथे लाईट्स देखील लागलेले आहे जे रात्री इथे रोषणाई केली जाणार आहे। आणि तुम्ही जर का इथे त्रिकोणी पार्कच्या इथे बघितलं या वट्टर बघा इथे काल रात्री देखील मोठ्या संख्येने दिवे लावण्यात आलेले होते। आज देखील आपल्याला पाहायला मिळते की ते दिवे लावलेले आहे म्हणजे ठेवलेले आहे दिवे हे रात्रीसाठी परत एकदा की दिवाळी जशी साजरी करतो आपण तशा प्रकारे इथे दिवाळी देखील साजरी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ज्या प्रकारे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे हे निवासस्थान आहे इथे निश्चितच आपल्याला ज्या प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे त्यावरून लक्षात येतं की स्थानिक असेल त्यांचे मित्र असेल यांच्या मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाला घेऊन किती एक उत्साह आहे एक आनंदाचं वातावरण आहे। देवेंद्र फडणवीस यांचं आजचं आगमन आणि भाजपचं शक्ती प्रदर्शन याच्या पलीकडे जाऊन देखील आपण या संदर्भात विचार करायला पाहिजे कारण की 2019 मध्ये असेल किंवा 2022 मध्ये असेल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती मात्र तेव्हा त्यांना होता आलं नाही। मात्र त्यांनी जो संयम दाखवला तो अत्यंत महत्त्वाचा होता आणि तोच संयम त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन जाणारा आहे कारण की 2014 नंतर 2024 मध्ये ज्या मोठ्या यशाने परत ते राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहे आणि त्यांनी एक जो आदर्श भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील दिलेला आहे। त्यामुळे या दृष्टीने देखील या संपूर्ण घटनेकडे बघायला पाहिजे कारण की ज्या नागपूरच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने ते दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला यावेळी पुढे गेलेले होते त्यांनी कार्यकर्त्यांनी 24 तास त्यांच्यासाठी काम केलं आणि त्यांना निवडून आणलं। कार्यकर्त्यांना देखील माहित होतं की देवेंद्र फडणवीस हे निवडून आले की राज्याचे मुख्यमंत्री होणार त्यामुळे कार्यकर्ते असेल इथले नेते असेल यांना देखील देवेंद्र फडणवीसांचा आदर्श वाटतो हेवा वाटतो कारण की त्यांनी देखील ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या मधल्या काळातला संयम बघितला। त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस यांचं जे नागपूरला आगमन होत आहे त्या निमित्त जर का आपण बघितलं तर संपूर्ण नागपूर हे भगवमय झालेलं आहे। जागोजागी नागपूर शहराचे रस्ते सजवण्यात आलेले आहे आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं हे नागपूरचं जे निवासस्थान आहे हे अत्यंत आकर्षक फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे आणि रात्रीच्या वेळेला इथे रोषणाई देखील होणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।